ओके, आता आपण दोन रिएक्शन बघितल्यात. एक कशापासून बघितली, असाइल क्लोराइड पासून, आणि दुसरी कशापासून होती, नायट्राइड्स पासून. आता थर्ड रिएक्शन आहे फ्रॉम एरोमॅटिक हायड्रोकार्बन. एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहे, त्याच्यापासून तुम्हाला कशाचं प्रिपरेशन करायचं असेल, एकदा अल्डिहाइडचं आणि एकदा कीटोनचं. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन बघू आपण, तर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहे, त्याच्यापासून कशाचं प्रिपरेशन करणार, अल्डिहाइड. फर्स्ट रिएक्शन आहे इटार्ड रिएक्शन. एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ओके, मिथिल ग्रुप from methyl benzene is oxidized by chromyl chloride. It gives aldehyde, and this reaction is called as इटार्ड रिएक्शन. ओके, इटार्ड रिएक्शन बघतोय, याच्यामध्ये काय करतो आपण, एरोमॅटिक हायड्रोकार्बन, म्हणजे सपोज एक बेन्झीन रिंग आहे आणि त्याच्यावरती मिथिल ग्रुप आहे. एरोमॅटिक हायड्रोकार्बन जो काय मिथिल ग्रुप आहे, मिथिल ग्रुपचं ऑक्सिडेशन करतोय आपण कशामध्ये, CHO ग्रुप मध्ये, म्हणजे अल्डिहाइड मध्ये, विथ द हेल्प ऑफ CrO2Cl2, with the help of chromyl chloride. It gives aromatic aldehyde. कोणता असेल तो बेन्झाल्डिहाइड. काय झालं बघा, काय झालं, कशाची डायग्राम, कोण लास्ट बेंच का, काय समजतंय ना जे चाललंय ते, समजतंय का, ज्या रिएक्शन बघतोय आपण ते. नसेल समजत तर नाही म्हण, समजत असेल तर म्हण. नाव काय तुझं, समजतंय का, जो पॉइंट चालू येतो नाही समजत आहे. आता बघा, एरोमॅटिक हायड्रोकार्बन कशाला म्हणतो, की आपण एक एरोमॅटिक रिंग असेल, एरोमॅटिक रिंग मध्ये बेन्झीन रिंग. ओके, हायड्रोकार्बन म्हणजे काय, अल्केन, अल्काइन्स. ओके, त्याच्या पद्धतीने एक CH3 ग्रुप प्रेझेंट आहे. हा काय झाला, एरोमॅटिक हायड्रोकार्बन. हा जो एरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे ना, त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, मिथिल ग्रुपचं ऑक्सिडेशन करायचं. कशामध्ये, CHO ग्रुप मध्ये. मिथिल ग्रुपचं ऑक्सिडेशन करायचं CHO मध्ये, म्हणजे काय फॉर्म होईल तिथे, COH. ओके, अशा पद्धतीने याला काय म्हणतो आपण, अल्डिहाइड. ओके, या मिथिल ग्रुपचं ऑक्सिडेशन होण्यासाठी काय रिक्वायर्ड आहे, ऑक्सिडायझिंग एजंट रिक्वायर्ड आहे. मग कोणतं ऑक्सिडायझिंग एजंट इथे यूज केला आपण, CrO2Cl2, क्रोमिल क्लोराइड. याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने असतं, क्रोमियम आहे, त्याच्यावरती डबल बॉन्ड एक Cl आणि एक Cl. ओके, अशा पद्धतीने हा रिएजंट आहे, त्यांची रिएक्शन होईल, यू विल गेट अल्डिहाइड. ओके, म्हणजे मिथिल ग्रुप फ्रॉम एरोमॅटिक हायड्रोकार्बन इज ऑक्सिडाइज्ड टू अल्डिहाइड विथ द हेल्प ऑफ क्रोमिल क्लोराइड. बस आता बघा, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड साठी आपण 4 रिएक्शन बघणार आहे. 4 रिएक्शन मध्ये, चारही रिएक्शन मध्ये स्टार्टिंग कंपाऊंड सेम असेल, प्रोडक्ट सेम असेल. चेंज कुठे होईल, फक्त जो काही रिएजंट यूज करणार आहे त्याच्यामध्ये. ओके, स्टार्टिंग कंपाऊंड सेम असेल, प्रोडक्ट सेम असेल, फक्त रिएजंट चेंज होईल. म्हणजे तशा पद्धतीने तुम्ही कंपॅरेटिव्हली ते लक्षात ठेवू शकता. हे समजले फर्स्ट इटार्ड रिएक्शन. यस. ओके, समजा तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलंय,
सपोज याच्यावरती इथे नायट्रो ग्रुप आहे आणि इथे काय आहे CS3 ग्रुप आहे आणि CrO2 Cl2. प्रॉडक्ट काय असेल तुमचा COH आणि इथे काय असेल नायट्रो. ओके, म्हणजे तुम्ही कुठे कॉन्सन्ट्रेट करायचं फक्त मिथिल ग्रुप एरोमॅटिक रिंग वरती मिथिल ग्रुप कुठे. ओके, आणि मिथिल ग्रुपचं कशात कन्वर्जन करायचं CHO मध्ये. CHO मध्ये कन्वर्जन केलं बाकीचं सेम असेल. मग आता असं नाही एक्झाम मध्ये तुम्हाला इथे नायट्रोस ग्रुप असेल इथे दुसरा कोणता पण ग्रुप असू द्या इकडे असेल मे बी फ्लोरीन इकडे काही चेंज होईल का रिएक्शन मध्ये नाही होणार. तुम्ही कॉन्सन्ट्रेट कुठे करायचं मिथिल ग्रुप प्रेझेंट ऑन एरोमॅटिक रिंग. ओके, ही झाली फर्स्ट रिएक्शन. ती झाली फर्स्ट रिएक्शन. आता त्याच्यानंतर आहे सेकंड रिएक्शन. ओके, सेकंड रिएक्शन मध्ये काय आहे ऑक्सिडेशन ऑफ मिथिल ग्रुप फ्रॉम एरोमॅटिक हायड्रोकार्बन बाय कोणता रिएजंट येते CrO3 क्रोमियम ट्रायऑक्साइड. ओके, आता ज्या पद्धतीने रिएक्शन बघितली ना तुम्ही सेम रिएक्शन असणार आहे. मिथिल ग्रुप फ्रॉम मिथिल बेन्झीन याचं ऑक्सिडेशन होईल विथ द हेल्प ऑफ क्रोमियम ट्रायऑक्साइड. हा एक ऑक्सिडायझिंग एजंट असेल. क्रोमियम ट्रायऑक्साइड हा एक ऑक्सिडायझिंग एजंट असेल. त्याच्यामुळे काय होणार आहे मिथिल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होईल CHO ग्रुप मध्ये. ओके, एरोमॅटिक हायड्रोकार्बन किंवा मिथिल बेन्झीन किंवा टोलिन. ओके, त्या पद्धतीने नॉमेनक्लेचर करू शकता. इट गिव्स अल्डिहाइड म्हणा किंवा बेन्झाल्डिहाइड. अगोदर रिएक्शन बघितली त्याच पद्धतीने रिएक्शन आहे. रिएक्टंट सेम आहे मिथिल बेन्झीन. ओके, प्रॉडक्ट पण सेम आहे अल्डिहाइड. चेंज कुठे झाला फक्त रिएजंट तुम्ही कोणता यूज केला. अगोदर कोणता होता इथे क्रोमिल क्लोराइड इथे कोणता आहे क्रोमियम ट्रायऑक्साइड. ओके, आणि हे सेंटेन्सच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर मिथिल ग्रुप फ्रॉम मिथिल बेन्झीन इज ऑक्सिडाइज्ड बाय क्रोमियम ट्रायऑक्साइड. इट गिव्स अल्डिहाइड. ओके, हे झालं सेकंड. ओके, झालं. आता ही झाली सेकंड रिएक्शन. ओके, थर्ड रिएक्शन काय होती थर्ड रिएक्शन जे होते त्यांना विचारले ना दोनच रिएक्शन झाले. ठीक आहे, थर्ड रिएक्शन होती by chlorination of side chain. By chlorination of side chain. Methyl group from methyl benzene. Methyl group from methyl benzene is chlorinated to give benzyl chloride which on hydrolysis
which on hydrolysis gives aldehyde. Gives aldehyde. Methyl group from methyl benzene is chlorinated to give benzyl chloride, which on hydrolysis gives aldehyde. Which on hydrolysis gives aldehyde. Methyl benzene. Methyl benzene on treatment with chlorine. Photochemical reaction असेल ना, HNO photochemical reaction. It gives benzyl chloride. It gives benzyl chloride CHCl2. It gives benzyl chloride, which on hydrolysis. Hydrolysis म्हणजे addition of water molecule H2. Which on hydrolysis it gives aldehyde. It gives aldehyde, that is benzaldehyde. It gives aldehyde. टोलिन म्हणा किंवा मिथिल बेन्झीन. बेन्झीन रिंग आहे ना, बेन्झीन रिंग वरती जर मिथिल ग्रुप असेल त्याचं कॉमन नेम असतं टोलिन. ओके सर होतं इलेव्हन्थला सर टोलिन बाय क्लोरिनेशन ऑफ साइड चेन. साइड चेन कशाला म्हणतो आपण? आता एरोमॅटिक रिंग आहे ना, हा मिथिल ग्रुप म्हणजे काय असेल? ही साइड चेन. याचं ऑक्सिडेशन होईल. ओके म्हणजे अगोदर क्लोरिनेशन होईल म्हणजे क्लोरल बेन्झल क्लोराइड फॉर्म होईल आणि त्याचं फर्दर हायड्रोलिसिस करणार. ही एक सिंपल रिएक्शन आहे. त्याच्यामध्ये बघा रिएक्टंट सेम आहे, प्रॉडक्ट सेम आहे, फक्त रिएजंट वेगळे आहेत. सर ते बघा ClCl आहे मध्ये बॉन्डिंग आहे, मग ते CHCl2 ते ClCl2 हां अरे मेकॅनिझम नाही ना गरजेचं तुम्हाला एवढं डिटेल मध्ये. क्लोरीन ClCl ज्यावेळेस आता बघा फोटोकेमिकल मेन्शन केलं ना, याच्या अगोदर सांगतो तुम्हाला दोन टाईपच्या रिएक्शन असतात. एखादी रिएक्शन होते म्हणजे आपण काय करतो, त्याला हीट प्रोव्हाइड करतो. तुम्ही लॅब मध्ये रिएक्शन करता त्यावेळेस बर्नर ऑन असतो म्हणजे काय करतो आपण, त्या रिएक्शनला हीट प्रोव्हाइड करतो. अशा ज्या रिएक्शन आहे ना त्याला म्हटलं जातं थर्मल रिएक्शन. ओके त्याच्यानंतर फोटोकेमिकल म्हणजे काय, तुमचा जो रिएक्टंट आहे सबस्टन्स आहे त्याच्यावरती आपण डिफरंट टाइपचे लाईटचे रेडिएशन्स इमिट करतो. म्हणजे UV लाईट असेल तर त्याचे रेडिएशन्स वेगळे, त्याच्यानंतर UV व्हिजिबल असेल तर वेगळे, त्या पद्धतीने. ओके डिफरंट टाइपचे असेल तर त्याचे रेडिएशन म्हणजे त्या फोटोकेमिकल रिएक्शन. याच्यामध्ये काय होतं, फोटोकेमिकल रिएक्शनचं मेकॅनिझम थोडंसं डिफरंट आहे. म्हणजे इथे क्लोरीन मध्ये एक बॉन्ड आहे. एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन. ओके फोटोकेमिकल रिएक्शन मध्ये काय होईल, एक इलेक्ट्रॉन इकडे जाईल, एक इलेक्ट्रॉन इकडे जाईल, म्हणजे क्लोरीनचे रॅडिकल फॉर्म होतील. ओके आणि मग त्याच्यानंतर पुन्हा रिकंबाईन होतील ते इथे आणि त्या पद्धतीने फॉर्म होईल. पण तुम्हाला डिटेल मेकॅनिझमची गरज नाही, एवढं समजलंय? ओके मिथिल बेन्झीन ऑन क्लोरिनेशन गिव्स बेन्झल क्लोराइड व्हिच ऑन हायड्रोलिसिस गिव्स बेन्झाल्डेहाइड. ओके समजा एखादा एक्झाम्पल आहे CH3 आणि फ्लोरीन आणि सेम रिएक्शन. मला प्रॉडक्टचं नाव सांगा, कोणता प्रॉडक्ट तयार होईल तिथे? क्लोरीन बेन्झल फ्लोरीन बेन्झाल्डेहाइड, फ्लोरोबेन्झाल्डेहाइड. हा ओके म्हणजे जो सबस्टिट्यूएंट आहे त्याची तुम्हाला पोझिशन मेन्शन करायची असेल, तो ऑर्थो पोझिशनला आहे, मेटा आहे का पॅरा पोझिशन. ओके म्हणजे आता लास्टली प्रॉडक्टचं नाव काय असेल? पॅरा फ्लोरो बेन्झाल्डेहाइड. ओके या पद्धतीने. आता ही झाली थर्ड रिएक्शन की या पद्धतीने आपण काय करू शकतो, अल्डिहाइड प्रिपेअर करू शकतो. आता याच्यानंतर लास्ट रिएक्शन आहे अल्डिहाइडच्या प्रिपरेशनची लास्ट रिएक्शन आहे गटरमन कोच फॉर्मायझेशन रिएक्शन. या नेम रिएक्शन
रिॲक्शन म्हणजे काय, ज्या सायंटिस्टने त्या रिॲक्शन शोधून काढल्या त्यांच्या नावावरून. ओके, याच्यामध्ये काय फॉर्मायलेशन रिॲक्शन कशाला म्हणतो आपण, फॉर्मायलेशन त्याच्या नावावरूनच तुम्हाला आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. फॉर्मायलेशन रिॲक्शन म्हणजे काय करतो आपण, रिॲक्टंट वरती फॉर्मिल ग्रुप ऍड करतो. फॉर्मिल ग्रुप कोणता आहे, COH, म्हणजे जो काय रिॲक्टंट आहे त्याच्यावरती आपण काय करतो, फॉर्मिल ग्रुप ऍड करतो. ओके, आणि याचं स्टेटमेंट असेल या रिॲक्शनचं, aromatic compound or substituted aromatic compound on treatment with substituted aromatic compound on treatment with carbon monoxide in presence of anhydrous AlCl3. AlCl3 काय असेल, लेविस ऍसिड कॅटलिस्ट असेल. anhydrous AlCl3 it gives aldehyde. Aromatic compound suppose benzene on treatment with carbon monoxide CO in presence of anhydrous AlCl3 Lewis acid catalyst carbon monoxide and HCl. ओके, जो काय तुमचा एरोमॅटिक कंपाऊंड आहे, एरोमॅटिक कंपाऊंड त्याच्यामध्ये काय होईल, जो काय प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये काय होईल, फॉर्मिल ग्रुप ऍड होईल. फॉर्मिल ग्रुप ऍड होतो म्हणून त्याला म्हटलं जातं फॉर्मायलेशन रिॲक्शन. ओके, बेन्झीन ऑन ट्रीटमेंट विथ कार्बन मोनॉक्साइड in presence of AlCl3 it gives benzaldehyde. नंतर ठरवा, उद्या येणार आहे, परवा येणार आहे, सुट्टी इकडे लक्ष द्या. तुम्ही आपला व्हिडिओ खराब करताय, बघायचंय लोकांना तुम्ही पण बाकीचे पण. हे झाले का एरोमॅटिक हायड्रोकार्बन? जेव्हा लिहायचं असतं तेव्हा गप्पा करत असते. तुम्ही जास्त वेळ घेतला लिहिण्यासाठी. बघत चला, व्यवस्थित लक्ष द्या. अरे सिलेबस संपवायचा आहे, पटपट. खूप रिॲक्शन घ्यायच्या. हे झाले का काय रे? तुमचं नाव काय? हे थांब रे, पोते. कमी बोलायचं क्लासमध्ये. हे बघा, मला वारंवार सांगायचं जेवढं गरजेचं आहे ना,
काय रिॲक्शन बघतोय ना, रिॲक्शन्स अल्डिहाइड कीटोन त्याचं प्रिपरेशन बघतोय आपण अल्डिहाइड कीटोनच्या, त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे कंपाऊंड्स आहे, त्याच्यापासून रिॲक्शन बघतोय आपण. पूर्णपणे तुम्हाला अननोन पार्ट आहे, म्हणजे मे बी याच्या बिफोर झालेला असेल किंवा नसेल झालेला, किंवा मे बी तुमच्या लक्षात राहणार. ओके, इथे आपण अशा पद्धतीने घेतोय की आपण बुकची लँग्वेज नाही यूज करत. फर्स्ट थिंग, बुकची लँग्वेज यूज नाही करत, ती काय थोडीशी हार्ड आहे, तुम्हाला समजण्यासाठी थोडीशी डिफिकल्ट आहे. तुम्ही घरी गेल्याच्या नंतर बुक रेफर करणारच आहात. पण माझं म्हणणं असं आहे, एखादा पॉईंट आपण इथे शिकवतोय ना, का हे इथल्या इथंच क्लिअर व्हायला पाहिजे, की पुन्हा याच्यानंतर घरी जाऊन रीड करण्याची गरज नाही पडली पाहिजे. त्या पद्धतीने आपण जेवढं सिंपल करून सांगता येईल तेवढं सिंपल करण्याचा प्रयत्न करतो. ओके, एखादी रिॲक्शन असेल, आपण पुन्हा लेक्चर संपल्याच्या नंतर रिवाइज करतो, किंवा सपोज उद्या लेक्चर असेल त्यावेळेस काय करतो आपण, याच्या बिफोर जेवढं झालंय तेवढं रिवाइज करतो. शॉर्ट मध्ये रिवाइज करतोय, पण तरी पण एक आयडिया येते, क्लिअर होतं की हे पाठीमागच्या लेक्चरला झालेलं होतं, थोडंसं रिवाइज होतं, आणि ते आपण घेऊन त्या पद्धतीने आपण पुढे जातोय, रन करतो. ओके, एवढं करूनही जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल, तुम्हाला एखादी रिॲक्शन नाही समजली किंवा काही डिफिकल्टी असेल केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये, विचारत चला. फक्त पुन्हा एकदा सांगतो, जे काही बोलणे गप्पा मारणे हे थोडंसं कमी करा. आतापर्यंत जेवढ्या रिॲक्शन बघितल्या या समजल्या ते? ओके, याच्यानंतर आहे प्रिपरेशन ऑफ कीटोन. प्रिपरेशन ऑफ कीटोन, प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम, कशापासून प्रिपरेशन करायचं असेल? फ्रॉम एरोमॅटिक हायड्रोकार्बन. फ्रॉम एरोमॅटिक हायड्रोकार्बन. मग कीटोनचं प्रिपरेशन करण्यासाठी फक्त एकच रिॲक्शन आहे, फक्त एकच रिॲक्शन आहे, फ्रीडल क्राफ्ट फ्रीडल क्राफ्ट असाइलेशन रिॲक्शन. ओके, फ्रीडल क्राफ्ट असाइलेशन रिॲक्शन. होतं मागच्या वेळेस, तर सांगा बरं काय असेल याच्यामध्ये, काय बरं ठीक आहे. स्टेटमेंट द्या, aromatic compound or substituted aromatic compound or substituted aromatic compound on treatment with acyl chloride in presence of Davis acid catalyst, that is anhydrous AlCl3. Anhydrous AlCl3, it gives ketone. कीटोनचं प्रिपरेशन करतो आपण कशापासून? एरोमॅटिक हायड्रोकार्बन पासून. ओके, फ्रीडल क्राफ्ट असाइलेशन रिॲक्शन. असाइलेशन रिॲक्शन म्हणजे आपण असाइल ग्रुप COR हा जो असाइल ग्रुप आहे तो ऍड करतोय. ओके, आता बघा रिॲक्शन कशा पद्धतीने असेल. एरोमॅटिक कंपाऊंड बेन्झीन on treatment with acyl chloride CH3COCl, acyl chloride in presence of anhydrous AlCl3, it gives COCS3, it gives ketone acetophenone. मिथिल फिनिल कीटोन किंवा एसिटोपेनॉल. बेन्झीन ऑन ट्रीटमेंट विथ असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइड. ओके, एरोमॅटिक कंपाउंड
On treatment with acyl chloride in presence of anhydrous Cl3 it gives ketone. एक सिंपल रिएक्शन असेल. Preparation of ketone from aromatic hydrocarbons. समजले रिएक्शन. आता समजा आणखी एखादं एक्झाम्पल असेल नायट्रोबेन्झीन आहे सपोज, ओके, किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झीन आहे आणि त्याच्यावरती तुम्ही सेम रिएक्शन केली. सपोज आणखी एखादं एक्झाम्पल देतो, तुम्ही सॉल्व करा. बेन्झीन ऑन ट्रीटमेंट विथ PHCOCl, सेम रिएक्शन अनहायड्रस ClCl. प्रॉडक्ट कोणता फॉर्म होईल त्याचं नाव काय असेल? नायट्रोजन बेन्झीन रिंग PHCOCl. बेन्झोफेनोन. ओके, वेरी बेन्झीन रिंग COPH, दोन बेन्झीन रिंग आहेत बेन्झोफेनोन. ओके, बेन्झोफेनोन. प्रिपरेशन ऑफ कीटोन, जे काही अरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे त्याच्यापासून आपण कशाचं प्रिपरेशन केलं? कीटोनचं. हे रिएक्शनचं स्टेटमेंट, रिएक्शन, एक्झाम्पल. झाले का? झाले का? आता याच्यानंतर लास्ट मेथड आहे, लास्ट मेथड की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असेल? फ्रॉम एस्टर, एस्टर पासून कशाचं प्रिपरेशन करायचं असेल? अल्डिहाइडचं आणि कीटोनचं. आता कीटोनचं प्रिपरेशन सिलेबस मधून कट झालेलं आहे, आपण ते काय बघणार नाही. आपण कशाचं प्रिपरेशन बघणार आहे? अल्डिहाइडचं. एस्टरचा फॉर्म्युला काय? ROR. कशाचा फॉर्म्युला? हा इथरचा आहे. RCOOR. This is ester. ओके. आता बघा रिएक्शन कशा पद्धतीने असते? ऍसिड प्लस अल्कोहोल इट गिव्स एस्टर, RCOOR. ओके. जनरल रिएक्शन म्हणजे आपण एस्टर कशा पद्धतीने प्रिपेअर करतो? ऍसिडची रिएक्शन करतो अल्कोहोल बरोबर, इट गिव्स एस्टर. ओके. एस्टरचं ज्यावेळेस आपण हायड्रोलिसिस करतो, एस्टर वरती ज्यावेळेस आपण वॉटर मॉलिक्यूलची ऍडिशन करतो, इट गिव्स ऍसिड प्लस अल्कोहोल. ओके. आता आपल्याला बघायचं असेल इथे कशाचं प्रिपरेशन करायचंय तुम्हाला? इथे अल्डिहाइडचं. म्हणजे हा एस्टर आहे, एस्टरचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय? RCOH, अल्डिहाइड मध्ये. ओके. एस्टर ऑन ट्रीटमेंट विथ diisobutyl aluminum hydride, हा एक रिड्यूसिंग रिएजंट आहे. diisobutyl aluminum hydride, it gives aldehyde. रिड्यूसिंग रिएजंट आहे,
रिडक्शन होतं म्हणजे काय होतं ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ओके, फक्त इथे हा रिएजंट आहे तो मे बी तुम्ही आतापर्यंत नसेल ऐकलेला. ओके, डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड दॅट इज डायबाल. डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड त्याचं स्ट्रक्चर पण अशा पद्धतीने असतं. ओके, डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड त्याच्यामध्ये बघा हा आयसोब्युटिल ग्रुप आहे. आयसोब्युटिल असे किती आयसोब्युटिल ग्रुप आहेत? 2 आहेत. म्हणून डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. अल्युमिनियम हायड्राइड. ओके, एस्टर RCOOR on treatment with diisobutyl aluminum hydride it gives RCOH plus ROH. It gives aldehyde plus alcohol. Diisobutyl aluminum hydride. सिंपल रिएक्शन आहे, फक्त थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. एस्टर आहे, एस्टरचं कन्वर्जन अल्डिहाइड मध्ये. स्पेसिफिक रिएजंट आहे म्हणजे ठराविक एक रिएजंट आहे. कोणता आहे? डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. आता बघा तुम्हाला मेकॅनिझम गरजेचं नाही तरी पण सांगतो. हे एकमेव असं स्ट्रक्चर आहे का याच्यावरती हायड्रोजन वरती निगेटिव्ह चार्ज आहे. मे बी तुम्ही कॅनिझरोज रिएक्शन वगैरे बघितले का? कॅनिझरोज ऐकले का? नाही. बरं ठीक आहे. हे एकमेव बऱ्याच वेळा काय होतं हायड्रोजन वरती कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज. ओके, ह्या स्ट्रक्चर मध्ये हायड्रोजन वरती निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे याच्यातून H- चा अटॅक होतो कशावरती? कार्बोनिल ग्रुप वरती आणि इथून हा OR ग्रुप लॉस होतो. H- चा अटॅक झाल्यानंतर काय तयार होईल? RC डबल बॉन्ड O आणि इथे काय ऍड होईल? H प्लस इथून काय लॉस होईल? RO मायनस. ओके, हा काय होईल? इथून लॉस होईल. तो काय करेल? सॉल्व्हेंट मधून प्रोटॉन पिकअप करेल. इट गिव्स ROH. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉडक्ट्स भेटतील. एस्टर ऑन रिडक्शन विथ डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड इट गिव्स अल्डिहाइड. इट गिव्स अल्डिहाइड. आता आपण जेवढ्या रिएक्शन बघितल्या असेल त्याच्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोनचंच प्रिपरेशन बघितलं. जेवढ्या रिएक्शन बघितल्या कोणत्या कोणत्या आहेत? फ्रॉम असाइल क्लोराइड, त्याच्यानंतर सेकंड होती फ्रॉम नाइट्राइड, थर्ड होती फ्रॉम एरोमॅटिक हायड्रोकार्बन, लास्ट होती फ्रॉम एस्टर. जेवढ्या रिएक्शन बघितल्या त्याच्यामध्ये आपण कशाचं प्रिपरेशन केलं? अल्डिहाइडचं आणि कीटोनचं. त्याच्यानंतर कशाचं प्रिपरेशन बाकी आहे? प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता तुमच्या बुक मध्ये मे बी एस्टर पासून कीटोनचं प्रिपरेशन दिलेलं असेल पण ते सिलेबस मधून कट झालेलं आहे म्हणून ते काय आपण घेणार नाही. ओके, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपेअर करायचं आहे त्याच्यामध्ये 6 रिएक्शन आहेत. टोटल किती रिएक्शन आहेत? 6. की त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपेअर करू शकतो. आता सपोज फर्स्ट रिएक्शन आहे फ्रॉम एस्टर. ओके, याच्यापासून काय प्रिपेअर करायचं आहे तुम्हाला? कार्बोक्सिलिक ऍसिड. एस्टरचा फॉर्म्युला RCOOR आणि ऍसिडचा कार्बोक्सिलिक ऍसिड RCOOH. याच्यापासून काय करायचं तुम्हाला? एस्टर पासून ऍसिड प्रिपेअर करायचं. एस्टर ऑन ऍसिड हायड्रोलिसिस. एस्टर ऑन ऍसिड हायड्रोलिसिस gives carboxylic acid.
सिंपल रिएक्शन आहे acid hydrolysis. Ester on acid hydrolysis gives carboxylic acid. Hydrolysis चा मीनिंग काय आहे? Addition of water molecule आणि acid hydrolysis म्हणजे काय? In presence of acid catalyst किंवा acidic medium. ओके? बऱ्याच वेळा अशा पद्धतीने दिलेलं असेल किंवा सपोज ऍसिडच्या ऐवजी ते म्हणतील डायल्यूट HCl आहे किंवा काय डायल्यूट H2SO4 आहे. ओके? किंवा H+ आणि H2O या दोन्हींची रिएक्शन होऊन काय तयार होईल? H3O+. ओके? एकतर अशा पद्धतीने असेल H+ H2O किंवा काय असेल इथे डायल्यूट HCl H2O किंवा डायल्यूट H2SO4 H2O किंवा H3O+ म्हणजे ऍसिड हायड्रोलिसिस. ओके? अशा पद्धतीने एस्टरचं ऍसिड हायड्रोलिसिस सपोज RCOOR ऍसिड हायड्रोलिसिस. ऍसिड हायड्रोलिसिस केल्याच्या नंतर काय होईल? वॉटर मॉलिक्यूलची याच्यावरती ऍडिशन होईल. इट गिव्स RCOOH प्लस ROH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस अल्कोहोल. जे काय एस्टर आहे जे काय